मन माझे शिशिरातील इंद्रधनु हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतलाकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। तुम्ही ज्या गोष्टीसाठी शारदाला दोष देताय त्यात तिचा काहीही दोष नाहीये। असं जे झालं ते झालं आणि तसे आता मी आणि शारदा पुण्याला जाऊन सेटल व्हायचं ठरवलं। अर्थात यात आपल्याला फारसा प्रॉफिट नाहीये, पण तरी आपण हा प्रोजेक्ट करतोय आणि तो फक्त शारदा मॅडमसाठी। शारदा मॅडमसाठी? हो, कारण ही जमीन त्यांचीच आहे ना। खरं तर मीच तुमचं प्रेम नाही समजू शकले, पण आसावरीने डोळे उघडले माझे। तिनं मला सगळं समजावून सांगितलं। प्रियंका, आता हर्षवर्धन तुझ्या जाळ्यात अडकणं कठीण आहे आणि शार्दूलची तर आशाच सोडली कधीच। तसंही आता ह्या चंद्रपुरात राहून मी काय करणार आहे? आणि शिवाय तो राजाराम पांढरे टपून बसलाय। मी इथून कधी जाते ह्यासाठी? ठीक आहे, मग आता मला जायलाच हवं, पण जाणार कुठे? मुंबईला। करेक्ट, मुंबईला। तिथेच हर्षवर्धन आणि शार्दूल सारखी हजारो माणसं भेटतील मला, ज्यांना मी माझ्या तालावर नाचवेन। प्रियंका आहे मी शेवटी, प्रियंका। लेट्स गो टू मुंबई। मुंबई, येस। आसावरी, तू जिंकलीस, तू जिंकलीस, मी हारलो। तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत। माझं आयुष्य तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यावरच संपतं, हे कळून चुकलंय मला। मी तुला घरी परत आणायला येतोय आणि मला खात्री आहे की तू परत येशील, नक्की येशील, तुझ्या सौभाग्यासाठी येशील। अच्छा शारदा, सगळी तयारी झाली आहे ना? नाहीतर नेमकं काहीतरी विसरायची। करेक्ट बोलला। हां, म्हणजे बाकी काही विसरलीस तरी चालेल, मला विसरू नकोस। नाही तर ऐन वेळेला लग्नाच्या नवरदेवाचाच पत्ता नाही। काहीतरीच काय वरण? नाही नाही मॅडम, चेष्टा नाही हा, असं होतं कधी कधी। सर, आमच्या गावाकडचीच गोष्ट। आमच्या गावाकडच्या मुलीचं लग्न होतं, सगळी तयारी झाली होती आणि ऐन मुहूर्ताच्या वेळी नवरदेव गायब। सगळीकडे शोधाशोध चालू, सगळे नवऱ्याला शोधतात, नवरीकडचे शोधतात, नवऱ्याकडचे शोधतात, पण नवरदेव काय सापडायला तयार नाही। सगळ्यांना वाटलं नवऱ्याचं काहीतरी बाहेर लफडं असणार, गेला पळून। सगळीकडे बोंबा बोंब। शेवटी गोष्ट मारामारीपर्यंत येऊन पोचली। एकमेकांच्या उरावर दोन्ही पार्ट्या बसणार, तेवढ्यात नवरदेव हजर। कॅन यू इमॅजिन मॅडम, कुठे असेल नवरदेव? कुठे? आदल्या रात्रीच्या जेवणामुळं नवरदेवाचं पोट बिघडलं होतं। सर, टॉयलेट मध्ये होता तो 3 तास, बाहेर पडायची सोय नव्हती त्याची।
शारदा सगळी तयारी झाली आहे ना? कारण 1 तासाभरात आपल्याला एअरपोर्टला पोचायचं आहे. डोंट वरी वरुण, सगळी तयारी झाली. शारदा तिकडे जाऊन आमची आठवण ठेवा. मीनाक्षी आणि हो, लग्नाला यायचंय, तेही 2 दिवस आधी. हो, आणि एकटं नाही, सहकुटुंब सहपरिवार. कोर्स जरूर येणार. काय? नाही सर, मी तर एकटाच येणार. काय सर, मला कुटुंब कबिला नाही, त्यामुळे मी एकटा येणार. चालणार नाही. काय हो? हो, आणि येताना एखादी चांगली सुंदर दिसणारी गुणी मुलगी घेऊन ये, म्हणजे त्याच मांडवामध्ये उरकून टाकू ना. सर प्लीज प्लीज प्लीज. काय चला आता लग्नाचा मुहूर्त तर ठरला, आता समारंभाचं ठिकाण ठरवायला हवं. हो भाऊजी, आपल्याला लगेचच हॉल शोधायला पाहिजे बरं का, कारण ऐन मे महिन्यामध्ये लग्न आहे आणि आसपास बरेच लग्नाचे मुहूर्त आहेत, त्यामुळे ऐन वेळेला हॉल मिळायला फार मुश्किल होईल. हो, आपण लवकरच बघून टाकूया हॉल. फक्त कुठला हॉल ठरवायचा ते जाऊन बघावं लागेल. खरंय, उन्हाळ्याचे दिवस असतील तेव्हा आपण प्रत्यक्ष जाऊन तो लग्नाचा हॉल बघून आलेलं बरं. चला मग सगळेच जाऊया, म्हणजे काय प्रत्येकाचं मत घेता येईल. जिथे जायचं तिकडे नंतर जा, पहिल्यांदा गरमागरम वडे खाऊन घ्या. काय ग सावरे, एवढी एकटीच करायला गेलीस? मी येणार होते ना मदतीला. सिरे का काकू, तू किती काम करत असतेस, थोडं मी केलं म्हणून काय बिघडलं? कसे झाले ते सांग आता. हो, बघूया कसे झालेत ग? मस्त झाले. सुंदर. हा? खरं तर मीच तुम्हा सगळ्यांना ट्रीट देणार होतो, पण आता तुम्हीच मला ट्रीट दिलीत. असू दे हो, आमचं राहू दे, तुम्ही अंतराला ट्रीट द्या. काय ग? सावरे, लग्नाचा हॉल बघायला सगळ्यांनी जायचं ठरलेलं आहे. तूही चल आमच्या बरोबर. बाबा, मला असं वाटतं की तुम्ही जा, मी आणि देवानी घरीच थांबतो. नाही, कारण ना ती काहीही बघू देणार नाही, उगीच चिडचिड करत बसेल म्हणून म्हणते. हो ना, अगदी जावई बापूंवर गेली आहे. नाही म्हणजे उन्हामुळे होईल ना तिची चिडचिड, असं म्हणायचं होतं मला. नाही, तू थांब घरीच, आम्ही जाऊन येतो. सावरे, तू आली असतीस ना तर खूप बरं वाटलं असतं मला. बाबा हो, खुद्द नवरा नवरी हजर आहेत. आता माझी काय गरज आहे, तुम्ही जाऊन या. हा, प्रियांका इकडनं कायमची निघून गेली, हे खरंच सगळ्यांसाठीच खूप चांगलं झालंय. माझं तर म्हणणं आहे की जगामध्ये ज्या काही नेहा किंवा आसावरी असतील, त्यांच्या आयुष्यातल्या ह्या सगळ्या प्रियांका कायमच्या निघून गेल्या ना, तर त्यांचा संसार खरंच सुखाचा होईल. शार्दूल, झालं गेलं सगळं विसरून जा आता. हां, ती प्रियांका काही पुन्हा या चंद्रपुरात पाऊल टाकणार नाही. तेव्हा आता सुखाने संसार करा, एकमेकांना समजून घ्या. काका, खरंच तुम्ही आमची खूप मदत केली. अगदी बाबांसारखे उभे राहिलात आमच्या पाठीशी. नाही नाही, दादा खूप मोठे होते, माझी तुलना तू त्यांच्याशी करू नकोस. खरं तर आज तुम्ही एकत्र आहात, तुमचा संसार पुन्हा एकदा नव्याने सुरू होतोय, ही सगळी दादांची पुण्य आहे, माझं काही नाही त्याच्यात. तेव्हा आता भांडू नका पुन्हा एकमेकांशी. हा, छान सुखाने संसार करा, एकमेकांची काळजी घ्या. कधीही तुम्हाला काही लागलं तर राजाराम काका आहेच. चला. थँक्स काका.
मी आत येऊ शकतो? आसावरी आसावरी मी खूप मोठा गुन्हेगार आहे तुझा, मान्य आहे मला. आजपर्यंत मी तुला खूप छळलं, खूप त्रास दिला. माझ्या सगळ्या गुन्ह्यांची तुला हवी ती शिक्षा दे मला, पण मला प्लीज असं सोडून जाऊ नकोस एकट्याला. मी तुझी माफी मागतो आसावरी, आणि तुला वचन देतो की मी बदलवीन स्वतःला. तू म्हणशील तसं वागेन, तू म्हणशील ते करीन. मी तुला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होऊ देणार कधीच. फक्त खर तर माफ करायची माझी लायकीच नाही राहिली आता, पण तरी एकदा मला माफ करा आसावरी प्लीज. आणि एक संधी दे शेवटची. प्लीज आसावरी. तुम्ही बदलायला हवं, सुधारायला हवं असं अजूनही मला वाटतं. तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झाली ही चांगलीच गोष्ट आहे. इथून पुढे तुमच्या हातून चूक होणार नाही याची काळजी घ्या. आणि तुम्हाला माफ करणारी मी कोण? आता तुमचा आणि माझा काहीही संबंध उरलेला नाही. हे बघ आसावरी, आसावरी तू तू असं बोलू नकोस प्लीज, प्लीज असं करू नकोस. तू मला जिवंतपणी मारतेस. मला एकटं सोडून तू मला असं नको करूस प्लीज. हे बघ, मी बाकी कशालाही घाबरत नाही आसावरी, फक्त एकटेपणाला खूप घाबरतो. जेव्हा मला जाणवतो ना की माझं स्वतःचं हक्काचं असं कोणी नाही जगात, तेव्हा भीतीने थरका पडतो माझा. प्लीज असं करू नकोस. मला एकट्याला सोडू नकोस. तू हवं तर मार मला चपलेनी मार, चापकानी मार, गोळी घाल, मला मारून टाक, पण मला एकटं सोडू नकोस प्लीज. प्लीज आसावरी. मला तुम्ही सगळे हव्यात. तू, देवयानी, नंदलाला, मला तुम्ही सगळे हव्यात आसावरी. आणि मला माहिती आहे की तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर, आणि तू सुद्धा माझ्याशिवाय एकटी नाही राहू शकत. नाही हो ना? आसावरी ए आसावरी, तू चल माझ्यासोबत. आपण पुन्हा आपला संसार सुरू करू. चल. माझा संसार मी कधीच मागे सोडून आले. आता मी जगणार आहे ती फक्त माझ्या पिल्लांसाठी, त्यांची आई म्हणून. देवयानी आणि माझं होणारं बाळ यांना मी आकाशात उंच भरारी मारायला शिकवणार आहे. त्यांना शिकवणार आहे खूप मोठं व्हा, नाव कमवा, पैसा कमवा, पण त्याआधी एक चांगलं माणूस म्हणून जगायला शिका.
व्हायचंच असेल तर तुमच्या आजोबांसारखं व्हा, पण तुमच्या वडिलांसारखं अजिबात होऊ नका. सावरी, सावरी, अगं सावरी, अगं असं नको बोलूस. मी काय करू सांग, म्हणजे माझं ऐकशील तुम्ही. मी हात जोडतो तुझ्यासमोर, पाया पडतो हवं तर, पण तू असं नको बोलूस प्लीज. असं मी मारून घेऊ का स्वतःला? चुकलं माझं, मला माझी चूक मान्य, मला माफ. सॉरी, अशी पाठ फिरवू नकोस माझ्याकडे प्लीज. सॉरी, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आता उशीर झालाय. एखादी स्त्री जेव्हा कुणावर प्रेम करते ना, तेव्हा खूप मनापासून प्रेम करते आणि जन्मभर प्रेम करत राहते. पण जेव्हा तिच्या त्या प्रेमाची अवहेलना होते, तेव्हा तिच्या मनाला ठेच लागते आणि ती तो कप्पा कायमचा बंद करून टाकते. नाही नाही नाही, असं बरे नाही, असं बोलू नकोस. हे बघ, मी मंगळसूत्र घेऊन आलोय. मी कुंकवाचा करंडा घेऊन आलोय. हे बघ, आपण चल, तू माझ्यासोबत. आपण पुन्हा नव्याने आपल्या संसाराला सुरुवात करू. हा, घे. असं बरे प्लीज. तो कप्पा मी कधीच बंद केलाय. असं बरे असं बरे. अगं, तुम्ही जाऊ शकता. सॉरी, मला माफ कर प्लीज. माफ कर. मी चुकलो. मला माफ कर. मी होतो, पाया पडतो तुझ्या प्लीज. मला माफ. सॉरी तुम्ही फक्त जाऊ शकता. मला माहिती आहे, ही शिक्षा तू स्वतःला नाही, मला दिलीस. बरोबर आहे तुझं. मी जिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलं तिलाच आज गमावून बसलो. एकटा पडलो आयुष्यात, एकटा पडलो. हर्षवर्धन भोसले कधीही हारणार नाही असं मोठ्या अहंकाराने म्हणायचो मी. आज तो अहंकार गळून पडला.
हरलो मी. पुरता हरलो. मन माझे तुझ कधी न कळले, मन माझे तुझ्याच साठी जळले. सुख भासे मृगजळ रिक्त माझी अंतरात माझिया एक खुणे वादळ. चारी दिशांनी ये दाटुनी अंधार.